भारी बघ. होय कडक. चला उडी मला. त्या वळाचं पाणी येला तर मागच्या तकडे ना आपण तकडे ना. हो माहोल बघा माहोल एक नंबर असं काळो. एवढं चालत तुला तो वळत वाटला का तुझा? मुंबईसून बसतो गुरु वगैरे आपली स्वतः शूटिंग जायचा. ते गुरु कसा वाटला तुका? बरा वाटला? हा काय नमस्कार मित्रांनो, आपण आता कोंड्यात आणि गुरु आणि उचली आहे. मी माझी गाडी घेतली आहे आणि समजा आपण आता गुंसरीक धबधब्यावर जाता. जरा वाटतं चहा जात जरा लवकर जाऊया आहे ना, अशा जरा लाईट मारूया आणि आपल्या कॉलनीतनं जाऊया लिफ्ट म्हणून गुंसरी. सो चला पटापट तुका दाखवत आहे. तर आधी सध्या आहे ना चालता. सो चला तरी पोचला आपण. थोडंसं कच्चं जोडा तो इला आणि हायना सांगतात की जे लोकल ते सांगतात की अर्धा तास लागत. काय माहिती किती तास लागत. अर्धा तर पाऊण तास लागत म्हणतात. आणि असे रोड होते असे ऐच्छिक धावत आहे बघा. आता मीच बनणार होत आहे तुमका सांगता. तर चला तर अशक्य म्हणजे जायचा खेळणं मोठा विषय आहे ना. जायचा खेळणं त्याला शॉर्टकट होती त्याची. बाबा तर मित्रांनो, काही गोष्टी फेमस झाली की असंच असतं आहे ना. नाही गाडी कशी नेल्यान ती बघा. आपण दळत लावला येताना ती गाडी झाली नेल्यान मस्त पैकी असो माहोल आहे. पाठीमागे आपली वेगळी का गुरुश्री आणि मी तिघांनी आहे. ती पहिल्यांदाच एवढी गाडी चालवते. ती पण गोंसरी तिकडे येताना लोकांची शेती वेती आहेत बघा. मस्तपैकी शेती विषयच आपला आवडीचा. त्याबद्दल काही विषयच नाही म्हणून पुढे चलतच जाऊचा ना. तिकडे लांब द्यावाच नाही मी चालू आहे. ॲक्च्युली कच्चं रोड हा पण मला खूप लांबच एवढा मंदिर आमची येतात. बाहेर आम्ही कसे येला ह्या तर तुमका बघूचं असत ना. तर गुरुचा व्हिडिओ बघा. गुरुच्या ब्लॉगमध्ये करून दाखवलं ना कसा येला होते. तर त्याचा ब्लॉग तुम्ही बघा. मी गाडी चालू होतो त्याच्यामुळे का माका तो टाकता येईल नाही. तुम्हाला कसा येऊचा ह्या तुमका बघत असेल तर गुरुचा ब्लॉग बघा. खाली डिस्क्रिप्शनला मी टॅग करून ठेवते ते नाही. आता सगळी शेतीत लोकांची ते शेतीतनं जायचं मी झालो का लोकांची. आणि आपले जातात फिराक ते बघा कामं गेली आहेत. नंदी झालं त्यांची शकता. आणि आपल्याच्या घरात न जाता घराचं तुमचा चांगलं व्ह्यू दिसणाऱ्यांका दिसत असतात. त्याच्या पाठीमध्ये गावचा कसा एवढाच इम्पॉर्टंट आहे. तुमच्या वाटेत नाही कसं असतो हा माझ्या मते कच्चो. बट हो उन्हाळ्यात ठीक आहे. पावसाळ्यात एक तर असतं. हो भारी बघ. हो कडक. चला उडी मला. धबधबा हो धबधबा होता त्यांका एवढी मला आहे ना जाऊचा. सिरियसली किती खोला बा बघा पाठीला खोला. बापरे बाप. ह्या वळाचं पाणी येला तर मागच्या तकडे ना आपण तकडे ना. बापरे बाप. बघा आमची मंडळी काय या खरी घेता. हे खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आपण खतरनाक एवढं म्हणजे काही मित्रांनो सहज लावू इच्छित नाही तर खतरनाक परिस्थिती आहे. हा मस्त वाटतं. किती बघा थंड वाटलं रे बाबा. काय याच्यासाठी काय मी पहिल्यांदा दिलं. आणि आपलं तो एरिया होता तो आपण तिकडे झांजूचं पाणी वगैरे शिवगड वगैरे याचा टॉप ऑफ तिकडे आहे. एक्झॅक्टली इकडे नाही पण तुझं जो रांग आहे ना ही तिथीच आहे सह्याद्रीची रांग. आपण जस्ट पोचला. त्या वळात जर पाणी येला तर माका वाटत ना आमच्या गावात पाठी पाऊस नसत तर ठीक आहे. कच्चं रोड हा एक नाही असं नाही. आणि माणसं पण चांगले तिकडची गाईड करतात. त्या काकाने आमका सांगितलं नाही ना स्ट्रेट जावा. पण मॅटर असं हा स्ट्रेट किती जायचा ह्या माका माहिती नाही. काही काय नाही मित्रांनो. ते आमचे बोलतच बसते कारण की जायचं मला काय बोलूक भेटला नाही ना. अर्धा तास गाडीच चालत होते. आणि त्याच्यात आणि अजून मी काय माउंट वगैरे घेतले नाही आहे. जेणेकरून तुला मोठं ब्लॉग येतील. बट थोड्याच दिवसात येतीलच. तो पण वस्तू बघा. वस्तू बेकार आहे बाबा. बेकार असं म्हणता येत नाही मित्रांनो. कसं माहिती आहे ॲक्च्युली तो कच्चच असतो हो इकडे. काय धरणाशिवाय म्हणजे हे 4 दिवसाशिवाय कोणतं काय विषयच नाही. तर मॅटर एवढं आहे की 2-3च रस्ते नेमके घेऊ असतो की तो रस्ता समजत नाही. आम्ही
मेन जो रस्ता त्या लिहिलेला रस्त्यानं जाऊया. गाडीवर जातात ना असं नाही दिसतं त्या गाडीवर, बट एवढी रिस्क कोण रे गेली या गाडीत. आम्ही गेलो तेव्हा ना गाडी टाकू गई काही ना मग बोलती गाडी गई कसं विषय माझ्या मग त्याची असत रोड असतो तर मग आम्ही त्याला गेलो ना रोडत मग प्रॉब्लेम ए येवा ये. आजचे आम्ही 10 ते 15 मिनटावर चालताव. एक तर रोड काय होतो माहिती नाही, 2-3 इकडे तिकडे रोडत बाकीचे पण पाटणं चालतात. आमका धबधबो होया धबधबो. आणि माझ्यामध्ये ही जी वारी आहे ना ती धबधब्याची आहे, इकडनं वारी जाता ती. सो बघूया आता जाऊया पुढे, किती पुढे आहे तर माहिती नाही. हां माणसं येतात म्हणजे वारी जवळ आहे ना. पण एक काहीतरी पायवाट होती पण विभाग सावंतवाडी गुन्हे परिक्षेत्र कणकवलीमध्ये येत आहे. निर्वंत हरिहर पांढरी ती सिल्वर पॉपलेट हळू तामण शेकडू आंबा. हो हो महाराष्ट्राची मानसिंग रस्ते व्हायचं केदा नाही आवडता बट एक्झॅक्टली खाई ना तो काय माहिती नाही आमका सकाळना गेला ना. आम्ही लेफ्ट नाही गेला. जर तुम्ही कोण इला अशा तर मला नक्की सांगा पुढच्या वेळी कसं जाता. सो खाली मेसेज देऊन नक्की सांगा त्यांका बरा पडत. हा पाणी थंड वगैरे मस्त वाटतं पाणी. हो 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 जर जरा हा बुळबुळीत झाला काही काय नाही आणि मस्त तिने असा सराग दिला आणि छान छान वाटतं. त्याबद्दल काही विषयच नाही, एक नंबर वाटतं. हे वाटतं इकडनं अशी लेफ्टने भारी आहे. सो बघूया आता हे किती लांब आहे. आय थिंक लास्टपर्यंत असा तर तुमका येऊन जाते तिथपर्यंत. तर तिथे असतात तुमका दाखवतो. चला हो 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 माहोल बघा माहोल एक नंबर असं काळो कसं इलो माहोल बघा. साईडीन मस्तपैकी पांढरा सुकलं जातं पाणी माहोल बघा. आणि माझ्या मते आम्ही चलताव तुमका मला सांगितलं आहे त्यापासून 10 मिनटं झाली आहेत. चलताव जाव 1 ते सव्वा 1 तास झालं म्हणजे पावणे 1 किलोमीटर असतात. सव्वा 1 म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर असतात या. आणि अजून स्टेप्स अजून पुढे आहेत. तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि बघूया उंचीचा धबधबो कसं काय दाखवते. तुमका काही स्टेप दिले बसा का बाबा बसा त्यांना जमत नाही. आणि खरं नाही त्या पाय चांगले तुम्ही जेव्हा आम्ही जवळजवळ अर्धा तास चालताव जा तरी अजून इला नाही. आणि स्टेप चालता त्या आमका 5 ते 10 मिनटं झाली आहेत. तर चला पटापटा जा पुढे बघ अजून पुढे जाऊचा वरती डोंगरा. चला हे बघा असे चालताव बघा. हां 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 चांगलाच हा चिऱ्याचं सगळ्याच नाही असं नाही. वाट पुढे वरती बरी आहे बट लय लांबा. तो बघा मागा दिसलो चांगलंच मित्रांनो घामिला पावसात पण चांगलाच चालायचा बाबा चांगलाच चालायचा खेळच सांग. तो असं नाही की तुम्ही येऊ नको यावा पण वेळ घेऊन यावा. 5 वाजता 6 वाजता येऊ नको यायला लवकर यावा. सकाळची जर तरी अतिउत्तम. लोकल जी लोक आहेत त्यांच्या विचारा आणि यावा. मस्त पाऊस पडत त्यामुळे धरणाचा जो व्ह्यू का ना तो भारी आहे बघा. एक नंबर दाखवून मला खरं का चालू श्री फक्त आधी बघून घेता म्हणता काय एवढे कष्ट कशासाठी काढला होते. चला पुढे ये करूया. ॲक्च्युली पाऊस आहे ना त्याच्यामुळे भारी वाटतं म्हणणं पडतं. आणि सुरुवात घेऊन गेलं स्टेप एकदम क्लोज जाऊ शकता का तुम्ही. झाडा बिडा ते काय कापलाही नाही त्याने तर त्याच्या अवतीभोवती या बनवल्या नाही या म्हणजे देतात. तो हा एक चांगला की निसर्ग जपणं पण गरजेचं आहे. आणि एवढा लांब येऊचा म्हटलं तर तुमच्या अंगात ताकदी बाबा होईल त्याबद्दल काय विषय नाही. मस्तपैकी असं मजा छोटंसा पण भारी आहे मित्रांनो. धबधबा जो ना एक नंबर आहे. म्हणजे आता पावसात काही वाटतं म्हणतात पण धबधब्याच्या जवळ तुम्ही घेऊन जातात फोटो वगैरे शूटसाठी वगैरे बरा. आणि ॲक्च्युली एवढं फक्त काय आमचा पाऊस आहे मस्त आहे त्याच्यामुळे मांडा दिला काही काय नाही. तर श्री कसा वाटतं तुका बरा वाटला एवढं चालत तुझं तो वर्ल्ड वाटला का तुका मुंबईसून बसतो गुरु वगैरे आपली स्वतः शूटिंग करतात. ते गुरु कसा वाटला तुका बरा वाटला काय ठीक आहे म्हणजे तुमचा वर्ल्ड आहे तुम्ही येऊ शकता. तर एवढंच विषय आहे की येऊचा वाटलं किंवा जर लवकर यावं लेट असता पण थोडंसं आतमध्ये जंगलात आणि पावसाळे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडं मस्तपैकी आम्ही बाई कोण नाही बस
सगळी पब्लिकच आपली सगळ्या म्हणजे जागाच आपली आहे मस्त रिझ होतं हो का म्हणजे 5:30 पावणे 6 झाले आहेत आणि आपण आहे निघाला आणि मस्त वाटला भारी वाटला मस्त डॉक्टर बोवा फक्त थोडंसं तुम्ही लवकर यावा तुमचा वेळ काढून द्यायचे तुम्ही तुमचा एक्सप्लोर करून आणि जास्त भेटतात तर आमच्या परत जाऊचा एवढा चालत म्हणून आपण परत चालला लगेच जर 15-20 मिनटं फक्त थांबला फक्त एकदा सिंगल फोटो घेतला थोडेसे व्हिडिओ घेतला आणि आपण चालला तर मस्त भारी आहे नेचर पण मस्त फक्त टाईम काढून या भारी वाटतं तर चला मित्रांनो तुमचा व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चला टाटा